हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. आम्ही पण एकदम मस्त मजेत आहो. जसं की तुम्ही माझा लास्ट व्हिडिओ बघितला असेल की आम्ही भरपूर सारे झाडं घेऊन आलो आहे घरी आणि त्याच्यासाठी पॉटसुद्धा घ्यायला गेलो होतो, पण ते आम्हाला अजून काही मिळाले नाही. पण लवकरच आज आम्ही पॉट्ससुद्धा त्याच्यासाठी घेऊन येऊ. पण त्यापूर्वी ना आम्हाला थोडीशी बाल्कनीची जी आहे जागा वगैरे चेंज करून घ्यायची होती. लेफ्ट साईडला आमच्याकडे दुपारची ऊन असते आणि राईट साईडला सकाळची ऊन असते. तर प्रीतमचं असं मत झालं की इन्स्टेड ऑफ लेफ्ट साईड आपण राईट साईडला सगळी झाडं आणि आपला जो स्टँड आहे तो शिफ्ट करूया. त्यातल्या त्यात हा एक झाड होता जो आम्ही काल आणलेला. या फुलांचं नाव तर मला माहिती नाही, पण खूप सुंदर वाटत होता काल. पण आम्ही त्याला काल रात्री पाणीसुद्धा दिलं, पण आय डोंट नो वाय ते झाड असं पूर्ण मुरझावून गेलं होतं. म्हटलं प्रीतमला सगळ्यात आधी ना आपण याची कुंडी चेंज करू, म्हणजे हा जो प्लास्टिकमध्ये याला शिफ्ट करूया आणि त्याच्यानंतर त्यात पाणी घालूया. तेच माझं इथे काम सुरू होतं. आज प्रीतमनी पण मनावर घेतलं होतं. ॲक्च्युली त्यालासुद्धा गार्डनिंग खूप आवडते आणि मला पण आवडते, पण अव्यूमुळे आम्ही कधीच चान्स नाही घेतला हे सगळं करायचं. आणि त्याचबरोबर ना कधीसुद्धा आम्हाला गावाला म्हणजे नागपूरला जायची गरज पडू शकते, तर एवढ्या सगळ्या झाडांना पाणी कोण देणार आणि त्यांची काळजी कोण घेणार हे नेहमी डोक्यात फिरत असायचं. पण मागला 1 ते 1.5 वर्ष असा गेला की आम्ही खूप कमी वेळा जे आहे नागपूरला जात असतो. म्हटलं प्रीतमला की चला आता आपण करूया गार्डनिंग आणि आपली आवड पण आहे, तर एकतरी गोष्ट आपण करायला पाहिजे. आता बघा, युहाना पण आमच्याकडे आली होती कारण तिच्या मम्मीला एका इंटरव्ह्यूसाठी जायचं होतं म्हणून. तर युहाना आणि अव्यू एवढ्या आतुरतेने बघत होते की मावशी काकाजी काय करतंय, आई बाबा काय करतं हे लोक, आणि कंटिन्यू ते आमच्या पुढे मागेच होतं. माझ्या सासूकडनं आणि माझ्या मम्मी पप्पाकडनं ही गार्डनिंगची ज्या काही गोष्टी आहेत त्या माझ्यात आल्या आहे असं म्हणायला काही हरकत नाही. माझ्या मम्मी पप्पांना गार्डनिंगचं म्हणजे खूप वेड होतं आधीपासनं, आणि मी पप्पांना नेहमीपासनं बघितलं आहे की ते झाडं कसे लावतात. आधी खाली 1-2 गोटे टाकायचं किंवा कापड टाकायचं, त्याच्यानंतर थोडी माती आणि त्याच्यानंतर जे मुळासोबत झाड आहे ते लावायचं. तशाच प्रकारे मी ह्यालासुद्धा केलं आणि ट्रस्ट मी 1 तास पाणी टाकल्यानंतर त्या झाडावर 1 तासात तो व्यवस्थित झाड असं जगायला लागलं असं मला वाटलं. अजूनही भरपूर काही कामं बाल्कनीचे करायचे होते, पण मी म्हटलं चला त्याआधी थोडासा चहा करूया. आणि प्रीतमला सुद्धा चहा बिस्किट खायची इच्छा होती आणि अव्यू आणि युहानासाठी पण साधा सिंपल असा नाश्ता बनवून मला घ्यायचा होता. म्हणून एकीकडे चहा शिजवायला ठेवला आणि तेवढा वेळ होता चहा शिजेपर्यंत, तर आमच्याकडे तांदूळ संपले होते. म्हटलं चला ते सुद्धा रिफिल करून घेते. आता मी काय करते ना, मोस्ट ऑफ टाईम हाफच डबा भरत असते अव्यू झाल्यापासनं, कारण अव्यू काय करतो कधी कधी डबा ओपन करतो आणि त्यातले तांदूळ बाहेर काढतो आणि मोस्ट ऑफ टाईम असा करतो की तो डबा सांडवतो सुद्धा. तर ते सांडवताना ना खूप सारे तांदूळ बाहेर पडतात. मला ते बरोबर नाही वाटत, म्हणून मी आता हाफच फील करते मोस्ट ऑफ टाईम. त्यानंतर प्रीतम आणि मी मस्त बसून चहा एन्जॉय केला, चहा बिस्किट खाऊन घेतलं मनसोक्त, कारण आम्हाला आज भरपूर कामं करायची होते. अव्यू आणि युहाना जेव्हा सोबत खेळतात ना तर ते भरपूर मस्ती तर करतात, पण मस्ती करण्यापेक्षा ना एका सेम टॉयसाठी दोघं कंटिन्यू भांडतात. चला असो, आता ब्रेकफास्ट झाला होता असं म्हणायला काही हरकत नाही. आणि त्यानंतर आम्ही परत बाल्कनीचं जे काय आम्हाला चेंजेस करायचे होते त्याच्या मागे लागलो. आधी तर काही कळत नव्हतं, मग त्यानंतर जसं आमचं डिस्कशन झालं होतं की राईट साईडला आपल्याला सगळं शिफ्ट करून घ्यायचं आहे, म्हणून मग सगळ्यात आधी आम्ही राईट साईडला आमची जी स्टँड आहे ते राईट साईडला शिफ्ट करून घेतलं. आणि ते शिफ्ट करण्यापूर्वी ना प्रीतमचं असं मत होतं की त्याला आपण थोडं क्लीन पण करून घेऊया. मी त्याला म्हणत होते की अरे तू शिफ्ट करून घे, त्यानंतर मग मी त्याला व्यवस्थित असं क्लीन पण करून देईल. पण तो बोलला की आता चल ना, मी आहो इथे तर मी करून देते. ॲक्च्युली मला सर्दी खोकला पण झाला आहे, त्यामुळे त्याला असं वाटत होतं की मी परत पाण्यात हात घातलं किंवा थंडीमध्ये राहिली की मला परत त्रास होऊ शकतो, म्हणून त्याने स्वतः मनावर घेतलं आणि सगळं क्लीनसुद्धा करायला घेतलं. त्यातल्या त्यात आम्हाला मुलांकडे पण लक्ष द्यायचं होतं. तसं आजी होती, पण मुलांना सांभाळल्या जात नाही एकानी, आणि आज तर दोघं होते त्यामुळे थोडंसं जास्त केअरफुल राहावं लागतं. आणि हा मला दाखवत होतं की दीपिका बघ तुझे केस इथे पण माझा साथ नाही सोडत आहे. त्याच्या अवतीभोवती माझे सतत केस असतात आणि माझे केस अति हेअरफॉल व्हायला लागला आहे. चला असो, त्यानंतर आता सगळं व्यवस्थित त्यांनी क्लीन करून ठेवलं आणि त्यातनं त्यांनी व्यवस्थित असं झाडं लावून ठेवले. पण आता हे व्यवस्थित लावून नाही झाले आहेत, कारण आम्हाला आज कोणत्याही हालतमध्ये जाऊन जे आहे पॉट्स आम्हाला विकत घ्यायचेच होते. आधी प्लास्टिकचे पॉट्स घ्यायचा विचार होता, त्याच्या आधी सिरॅमिक्सचं पॉट, असं आमचं कंटिन्यू चाललं आहे कोणते घ्यायचे कोणते नाही. ॲक्च्युली आम्ही काल सिरॅमिक पॉट्स घ्यायला गेलो, पण ते खूपच महाग म्हणत होते. म्हटलं आज आणखी
आमच्या एअरपोर्टच्या साईडला भरपूर सारे नर्सरीज आहेत, तिथे छान छान पॉट्स असतात. म्हटलं प्रीतमला आपण एकदा जाऊन बघूया, जर तिथेही आपल्याला वाटलं की अतिशय महाग आहे तर त्यावेळेस आपण डिसिजन घेऊया, किंवा वाटलं आवडलं तर घेऊनही टाकू. कारण असं होतं ना की आपण जसं की आमचं नवीन सुरुवात आहे आणि त्यातल्यात आम्हाला माहिती नाही की काय प्राईस बाहेर सुरू आहे, आणि ऑनलाईनमध्ये प्लास्टिकच्या सिरॅमिकच्या त्यात भरपूर सारा आमचा घोळ होत होता. म्हणून आज आमचं जायचं तिथे डिसाईड झालं होतं. चला असो, आता सध्या तरी आम्ही हे असंच लावून ठेवलं आहे. म्हणजे प्रीतमने भरपूर मदत केली, त्यामुळेच हे सगळं शक्य झालं. आणि बाकीची वरवरची आता कामं होती, सगळं तिथलं क्लीन करून घ्यायचं वगैरे, ते सगळं मग मी करून गेलं असं मी त्याला बोलली होती. म्हणून आता मी तेच करायला घेतलं. आता मी कोणते कोणते झाडे आणले ते ना तुम्हाला एकदम शॉर्टकटमध्ये सांगते. सगळ्यात पहिले तर मी कुंदाचं फुल आणलं होतं, जे की मला अतिशय आवडतं. त्याचा स्मेल पण छान वाटतो, म्हणजे त्याचा सुगंध खूप छान येतो आणि त्याचबरोबर ते दिसायला पण छान वाटते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ते केसांना पण लावल्या जाते, जे की मला खूप आवडते. त्यानंतर आम्ही झेंडूचे झाडं आणले, एक विद्याचं झाड आणलं आहे, एक क्रिसमस ट्री आणलं आहे, त्याचबरोबर 2 गुलाबाची पण झाडं आणली आहेत आणि एक कढीपत्त्याचं झाड आणलं आहे. त्यानंतर आणखी काय काय आणलं ते तुम्हाला पुढे सांगतेच. आता त्यानंतर छान आंघोळ करून घेतली, स्वयंपाक करून घेतला, कारण भरपूर दिवसभराची कामं होती ती सगळं करून घेतली. इव्हिनिंगला थोडासा चहा घेतला. त्यानंतर अविव पण झोपून उठला होता, त्याला भरपूर सारी पॅम्परिंग केली. दुपारचं जेवण झाल्यानंतरची भांडी, आज थोडं लेट झालं होतं सगळं आवरायसाठी, कारण सकाळचा भरपूर वेळा जो आहे बाल्कनीमध्ये गेला होता. म्हटलं चला असो, तेही करणं गरजेचंच होतं. जर आपण झाडांची रिस्पॉन्सिबिलिटी घेतली आहे तर त्यांची काळजी घेणं सुद्धा आपलंच काम आहे, आणि त्यात वेळ जाणार म्हणजे जाणारच असतो. चला असो या. आता इतका अविव हट्टी झाला आणि आजीवर एवढा हक्क जतवतो ना की आजी मला हे पाहिजे म्हणजे पाहिजेच. प्रत्येक डबा तिच्या जवळ घेऊन जातो, मला हे ओपन करून दे आणि यात काय आहे ते मला खायला दे. आणि जर यातलं काही खायचं नसेल तर परत दुसरा डबा घेऊन जातो. आता त्याला हे काळे मनुके हवे होते म्हणून तो डबा घेऊन गेला. त्याला कळतं कोणत्या डब्यात आईने काय ठेवलं, त्याला कलरवरूनही कळतं डब्याच्या, आणि कधी कधी ना त्याच्या आतमध्ये कोणत्या वस्तू दिसतं आहे आपल्याला ट्रान्सपरंट असल्यामुळे तेही कळतं. असं म्हणजे खूपच शातीर मुलगा आहे माझा, म्हटलं तरी काही हरकत नाही. चला असो, माझी भांडी वगैरे छान धुवून झाले होते सगळे. अधूनमधून भांडे धुता धुता एवढे कारनामे आमच्याकडे होत असतात. भांडे धुता धुता आई मला हे दे, भांडे धुता धुता आई मला बाहेर घेऊन चल. कधी कधी इतका कंटाळा येतो आणि कधी कधी वाटतं माझं बाळ किती सगळं सांगायला लागलं आहे. म्हणजे एका आईच्या मनात काय काय चालतं हे जर तुम्ही आई असाल तर नक्कीच रिलेट करू शकाल. असो, आता भांडी व्यवस्थित क्लीन झाली आहे. त्याचबरोबर माझं सिंक वगैरे क्लीन करणं नेहमीच असतं. आता मला ना ह्या सिंकच्या जे एकदम कॉर्नरला आहे तिथे सुद्धा एक छोटंसं झाड लावून घ्यायचं आहे. मोस्ट ऑफ टाईम म्हणजे माझ्या डोक्यात चालत असतं की तिथे मला मनी प्लांट लावायचा आहे आणि त्याची जी वेल आहे ना ती वरपर्यंत गेली पाहिजे अशी माझी इच्छा आहे. तिथे ते सुद्धा मला करून घ्यायचं आहे. आणि त्याचबरोबर हे जे वर तुम्हाला वॉटर प्युरिफायर दिसत आहे ना, तिथे सुद्धा मला एक असं कोणतं झाड हवं आहे ज्याचं वेल खाली येतं, ते पण मला तिथे लावून घ्यायचं आहे. म्हणजे हा कॉर्नरसुद्धा दिसायला खूप छान वाटेल. चला तेही करूया लवकरच. आता कालच्या दिवशी येताना ना गोकुळमधनं पनीर आणलं होतं, पण ते मला प्लास्टिकमधनं काढायचं लक्षातच राहिलं नाही. म्हटलं नाही, ते सगळ्यात पहिले मला काढून घ्यायचं आहे. अविवला मी अधूनमधून पनीर कधी फ्राय करून, कधी भुर्जी करून, कधी भाताबरोबर देत असते, कारण त्याला जर आम्ही दूध दिलं तर त्याला कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो. म्हणून पनीर, दही ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्याला देत असतो मोस्ट ऑफ टाईम, कारण कॅल्शियम कुठनं तरी मिळायला पाहिजे. म्हणून सर्वात आधी ते काढून पाण्यात व्यवस्थित धुवून पाण्यात ठेवलं, कारण हे खूप गरजेचं आहे. तुम्ही प्लास्टिकमध्ये कधीच पनीर ठेवू नका. आणि जिथनं मी पनीर आणते ना तिथनं नेहमी फ्रेश पनीर ते देतात, आणि ते मला स्वतःहून सांगतात पण की हे 3 ते 4 दिवसात किंवा जास्तीत जास्त आठवड्याभरात संपवून टाका, कारण ते लोकही फ्रेश बनवतात आणि रोजच्या रोज विकतात. ते तर मला मोस्ट ऑफ टाईम म्हणतात की तुम्हाला हवं असेल तुम्ही तेव्हा या आणि घेऊन जा, पण तेव्हाच्या तेव्हा काही शक्य होत नाही. म्हणून मी कधीतरी ते घेऊन पण असं आणून ठेवत असते, आणि ते पाण्यात ठेवलं की ते तुम्ही 8 दिवसापर्यंत वापरू शकता. चला आता अव्यू झोपून उठले, माझी पण कामं आवडली, तर त्याच्यासाठी काहीतरी खाऊ बनवायचा होता. म्हणून आज मी इथे राजगिऱ्याचा शिरा त्याच्यासाठी बनवायला घेतला. कसा बनवते एकदम क्विकमध्ये सांगते. सर्वात आधी थोडंसं तूप घालायचं, त्यामध्येच राजगिराचा जो पावडर आहे तो छान भाजून घ्यायचा, आणि हवं तेवढं गूळ घालायचं. जर लहान मुलांसाठी करत असाल तर, मोठ्यांसाठी करणार असाल तर साखर घातलं तरी चालेल. मी अव्यूला मोस्ट ऑफ टाईम गुळाच्याच गोड वस्तू देत असते. छान असा शिरा बनवला, अव्यूला छान छान शिरा भरवला. त्यानंतर त्याला मी खाली वॉक करायला घेऊन आली होती, कारण हे त्याचं कंपल्सरी काम आहे, त्याचं पण आणि माझं पण. माझी पण वॉक होते आणि त्याची पण. आधी तो पळापळी करायचा तर माझं एवढं काही वॉक होत नव्हती व्यवस्थित, पण आता व्यवस्थित होते. चला तर त्यानंतर घरी आलो, छान छान आम्ही स्वयंपाक वगैरे करून ठेवला होता, आणि त्यानंतर मी, प्रीतम आणि अव्यू निघालो घराबाहेर, कारण आम्हाला आज इन एनी हाऊ पॉट्स विकत घ्यायचे होते. आम्ही खूप सारे पॉट्स तिथे बघितले. त्यानंतर आम्हाला एकदम बजेट फ्रेंडली तिथे पॉट्स मिळाले, जे आम्हाला इथे लिटरली 350ला म्हणत होते, ते आम्हाला तिथे 180 रुपीजला मिळाले, म्हणजे लिटरली हाफ प्राईजमध्ये, आणि खूप छान छान पॉट्स मिळाले. चला मी
तुम्हाला दाखवते. हा माझा पहिला पॉट आहे. आता तुम्हाला थोडी घाण दिसत असेल कारण मी जिथनं घेऊन आले तिथे ऑब्व्हियसली भरपूर पॉट्स असतात म्हणून धूळ पण असतात. पहिला होता तो पिंक, दुसरा म्हणजे व्हाईट आणि तिसरा म्हणजे थोडंसं कलरफुल नाही म्हणता येणार, थोडीशी मिडल डिझाईन आहे. आणि हा चौथा पॉट आहे ना, हा मला पर्सनली खूपच जास्ती आवडला होता. सगळ्यांची प्राइजेस पण वेगळी आहे. हा आम्ही ट्विनिंग करायसाठी म्हणजे 2 गुलाब आहे म्हणून असे पिंकवाले 2 आणले. म्हटलं गुलाब आपण यात लावायचं. हा जो दिसतोय तुम्हाला मटका शेपमध्ये, याचं वरचं डिझाईन पण छान वाटत होतं म्हणून म्हटलं तोही घ्यायला पाहिजे. हा आणि जो तिसऱ्या नंबरचा पॉट होता हे मोस्ट ऑफ सिमिलर आहे कलरमध्ये. आणि हा सुद्धा आम्ही ट्विनिंग करणार होतो कारण हे आम्हाला आमच्या मनी प्लांटसाठी हवं होतं. असे आम्ही काहीतरी 9 पॉट्स घेऊन आलो होतो. त्यातला एक प्लास्टिकचा होता, त्यांच्याकडे चेंज नव्हतं की काहीतरी राऊंड फिगर करायचं होतं म्हणून एक प्लास्टिकचा पॉट पण त्यांनी आम्हाला चिपकवला. आणि बाकीचे जे 8 पॉट आहेत ते आम्ही सिरॅमिक मातीचे घेतले आहे. सगळ्यांची प्राइजेस वेगळी आहे. म्हणजे जे तुम्हाला मटक्या शेपमध्ये दिसले ना ते 100ला दिले त्यांनी. हा रेडवाला आय थिंक 120ला होता कारण त्याचा शेप थोडा वेगळा होता. त्यानंतर पिंक आणि जे व्हाईट आहेत ते आम्हाला 180 to 200 आणि 220 अशा काहीतरी मध्ये मिळालेले. पण मला हे बजेट फ्रेंडली वाटले. इथे जे मी गेली होती एक्झिबिशनला ते खूपच महाग सांगत होते. बरं झालं मी आणखी एक्सप्लोअर केलं. कधी गरजेचं असते. प्रीतम बोलला घेऊन टाक, पण मी म्हटलं नको हे मला खूप महाग वाटतं आहे, एवढं महाग काही मिळत नाही, आपण आणखी थोडं एक्सप्लोअर करूया. म्हणून आम्हाला हे छान बजेट फ्रेंडली मिळाले. आता मला सगळे पॉट्सना आधी धुवून पण घ्यायचे होते पण अवयू एवढा मध्ये करत होता आणि मला ते धुवायला शक्यच झालं नाही. म्हटलं जाऊ दे, तसं याच्यात मातीच घालायची आहे तर आपण करूया असंच याला ॲडजस्ट सध्या. आणि मग आपल्याला वाटलंच तर स्प्रे करून वरून पुसता येईल आपल्याला ते. म्हणून सगळ्यात आधी ना आता पॉट्समध्ये सगळी झाडं काढून घेतली जी मला लावून घ्यायची होती. माझं सगळ्यात पर्सनली असं मत होतं की जे प्लास्टिकमध्ये आहे त्यांना सगळ्यात आधी आपण शिफ्ट करूया. आता मला असं वाटत होतं की आपण आणखी मोठे पॉट्स घ्यायला हवे होते, पण मोस्ट ऑफ काय होतं ना की आपल्याला झाडांची कटिंग पण करत राहावं लागते. जर मोठं करत राहिलं आणि ते मोठ्या कुंड्या घेत राहिल्या त्याला काही मिनिंग नसते. मला माहिती आहे माझे बाबा ना पप्पा स्पेशली जे झाडांची ती कटिंग करायचे ते अधूनमधून, म्हणजे त्यांना आणखी छान फाटे फुटायचे. तर मग नंतर मला रिअलाईज झालं नाही हे पॉट्स आता सध्या तरी सफिशियंट आहेत आपल्या झाडांसाठी. आणि मी इथे फास्ट फॉरवर्ड करून दाखवते कारण व्हिडिओ मोठा झाला होता आणि अवयव एवढा मध्ये करत होता ना की मला असं वाटलं सगळं सोडूनच द्यावं. पण हे सोडलेलंही चाललं नसतं कारण झाडांची काळजी मला घ्यायची होती. एक तर महागाचे पण आहेत, म्हणजे टोटली सगळंच महाग झालं होतं. आणि पर्सनली मला असं वाटत होतं की मी गार्डनिंग करते तर माझे प्लांट्स आहे ना छान असे ग्रो झाले पाहिजे. आता मी पर्सनली याच्यासाठी खत वगैरे पण छान बघेल. ऑनलाईन मिळालं तर ठीक, नाही तर घरी कसं बनवायचं हे सगळं पण लक्ष देईल. एखाद्या गोष्टीसाठी आपला इंटरेस्ट निर्माण झाला ना तर ते मनापासून केली की ती गोष्ट चांगली होते. हे मला पर्सनली आता एक्सपिरियन्स आला आहे. आता बघा माझी हे 2 झाडं लावण्यापुरतीची माती मला जे मागच्या वेळेस झाडं घेतली 2 दिवसापूर्वी त्यांनी दिले होते. पण माझ्या घरी ऑलरेडी थोडी माती होती जी मी फेकायच्या विचारांमध्ये होती, पण तरीसुद्धा मनात होतं की नाही मला करायचं आहे गार्डनिंग. तर मी ती ठेवली होती माती आणि आज माझी ती खूप कामात आली. मी ती सगळी माती पण काढून टाकली आणि त्यातलीच जी माती आहे तीच मी सगळ्या बाकीचे जे पॉट्स आहेत त्यामध्ये भरली आणि सगळी छान असं म्हणजे लावून घेतले. आता सगळे इथे दाखवणं तर काही शक्य नाही झालं, पण बघा हे दोन्ही पण सेम होते ना माझे पॉट्स, त्यामध्ये मी दोन्ही पण याच्यामध्ये फुलांचं झाडं लावले. त्यानंतर हा पिंकमध्ये दोन्ही पण पिंकवाले जे होते त्याच्यामध्ये मी गुलाबाचे झाडं लावणार होती. यातनं अननेसेसरी पण थोडेफार काही उगलेले झाडं होते ते मी काढून टाकले. म्हटलं हे वाढेल तर यांचं मूड पण वाढेल आणि माझं जे मेन झाड आहे ते ग्रो नाही होणार, म्हणून मी ते काढून टाकलं. आता बघा माझे जे झाडं आहेत ना पॉटमध्ये लावल्यानंतर इतके सुंदर दिसत होते, म्हणजे त्यांची शोभा वाढली होती असं म्हणायला काही हरकत नाही. खूपच सुंदर दिसत होते. आणि कालच्या दिवशी मी जे पॉट्स आणले आणि आज तुम्हाला दाखवत आहे त्याचबरोबर ना मला तिथे आणखी 2 झाडं दिसले होते आणि ते मला काहीतरी 50 रुपयाला 2 म्हणत होते. म्हटलं अरे एवढे स्वस्त मिळत आहे, घेऊन टाकते, कारण ते दिसायलाच छान वाटत होतं. कधीतरी असं असतं की दिसणाऱ्या गोष्टी आपल्या मनाला प्रसन्न करते आणि आपण सॅटिस्फाईड फील करतो. तर ह्या सगळ्या गोष्टी पण ना छोट्या आपल्याला खूप हॅपीनेस देऊन जातात. म्हणून म्हटलं चला हे करूया आपण. हा जो पर्सनली मी आता लावते आहे ना डार्क पिंक कलरचा, हा मला खूप आवडलेला. चला मी आता माझी गार्डनिंग म्हणजे हे सगळं लावून घेते आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटते. तुम्हाला हे सगळं कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया लवकरच. बाय.